हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या सेशन. तर आपण एक सिरीज स्टार्ट केली होती, कोणती? पझल्स फॉर ट्री लेवल्स. तर आज नेक्स्ट पझल बघू. काय आहे बघा. पझल्स 7 पर्सन ABCDEF अँड G वर बॉर्न इन अ डिफरंट इयर्स. 7 पर्सन आहे, ते बॉर्न झाले डिफरंट इयरला. आपण याच्या आधी अशीच एक पझल बघितली होती, पण त्याच्यामध्ये काय होते, फक्त आणि फक्त इयर्स होते. याच्यात बघा इयर्स आहे, 7 इयर्स आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं नॉट 2 पर्सन वर बॉर्न इन द सेम इयर. 2 पर्सन एका इयरमध्ये बॉर्न होऊ शकत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट द पर्सन्स प्रेझेंट एज वॉज कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन द इयर 2019. त्याच्यामध्ये काय होते, फक्त इयर होते. याच्यात काय आहे, त्यांची एज पण काढायची आहे. ठीक आहे. आणि त्यांचं बेस इयर दिलाय 2019. म्हणजे फक्त आणि फक्त इयरच असेंडिंग ऑर्डरमध्ये न लिहिता आपण काय करायचं आहे, त्यांचे एजही कॅल्क्युलेशन करायचे आणि मग आपले नेहमीचे 2 पॉसिबिलिटी चालू द्यायचे. ठीक आहे. बघा किती आहे, 7 पर्सन आहे आणि इयर आहे. सर्वात पहिल्यांदा आपण इयर लिहत होतो ना, तर इयर लिहितो. त्यांच्या एजसाठी जागा ठेवावं लागेल आपल्याला, एजसाठी. ठीक आहे. एज इथे इयर, इथे एज, मग इथे जेवढी पॉसिबिलिटी घ्यायची आहे 1 2 ते 2 पॉसिबिलिटी. क्लिअर? ते 1 2 3 4 5 6. ठीक आहे. 7 पर्सन आहे आणि त्यांची एजेस आणि इयर काढावं लागेल आपल्याला. आता हे तर नाही माहित की ए कोणत्या याला बसेल, पण एवढं माहित आहे की जे इयर्स आहे ते असेंडिंग लिहायचे आहे. ठीक आहे ना. तर चेंज करतो मी, इयर लिहितो. त्यांची एज, प्रेझेंट एज बेस्ड ऑन एज. कोणतं बेस आहे? 2019. ठीक आहे. त्यानंतर पॉसिबिलिटी 1 घेतो, 2 घेतो. डिपेंड करतं पॉसिबिलिटी किती, पण ऍटलीस्ट 2 पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा काय आहे. इयर आपण असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचे. फर्स्ट इयर आहे 1964. त्याच्यानंतरचं इयर काय आहे? 1974. त्याच्यानंतर किती आहे? 76, 83, 70, 80. त्याच्यानंतर 1990 आहे. त्याच्यानंतर 1993 अँड 998. 7 पर्सन झाले, 7 एज झाले. आता त्यांची काय एज काढायची आहे, तर बेस कशाला आहे? 2019 मधून जेही इयर आहे, बर्थ इयर, ते मायनस केलं तर त्यांची एज येईल. बघा 2000 मायनस 64 मधून मायनस करायचं. आता मायनस हे करायसाठी काय करावं लागेल आपल्याला? मायनस करायसाठी 2019 मधून 1964 मायनस करू शकतो तसंही. आणि मग नाहीतर या 1964ला समोर न्या ना. 1964 पासून 2000 पर्यंत किती इयरचा होईल तो? 64 प्लस किती? 36. 2000 होईल. आणि 2036 मध्ये 19 प्लस करा. 19 प्लस किती? 65. किती होतात? 36 प्लस 19 किती होतात? 55. 36 प्लस 19 ला इकडे 36 ला 35 करा आणि इकडे 19चं काय होतं? 3 होतं, 20 होतं, तर 55 येईल. त्याच्यानंतर याच्यात किती डिफरन्स आहे बघा. या 2 इयर मध्ये 10चा डिफरन्स आहे, तर एजेस मध्ये पण 10चा डिफरन्स होईल. फक्त हा 10 जो 74 आहे तो छोटा येईल, कारण की त्याच्यानंतर आला ना 10 नंतर. मग 45 होतं. नाही तर क्लिअर मायनस करायचे 2019 मधून. जेवढा डिफरन्स आहे या दोघांचा इयर मध्ये, तेवढाच एजचा डिफरन्स येईल. फक्त इथे मायनस होईल, इथे मायनस. ठीक आहे. डिफरन्स किती आहे? हा 74 आहे आणि हा किती आहे? हा 74 आणि हा 76. 2 इयरचा डिफरन्स आहे. 2 इयर
त्याच्यानंतर याच्यात डिफरन्स किती आहे 7 आहे ना, तेवढंच यांच्यातला डिफरन्स हे 7 आहे, तर याच्यातून 7 तर किती येतात 9. नाही तर सरळ काय करायचं आहे 2019 मधून 10 प्लस. त्याच्यानंतर याच्यात डिफरन्स 3चा आहे, तर हा याच्यात डिफरन्स आहे की 5चा आहे, 5चा आहे, तर हा 21 होईल. सगळ्याचे एजेस काढले, बर्थ इयर आहे, एजेस आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट आता आपण पझल स्टार्ट करू. इथपर्यंत झालं होतं ना आपलं 7% आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, डी वॉज बॉर्न ऑन द लीप इयर. त्या दिवशी आपण काय केलं सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की लीप इयर म्हणजे कसा असा इयर की ज्याच्या लास्टचे जे 2 डिजिट आहेत ते 4ने पूर्णपणे डिवाइड व्हायला पाहिजे. तर कुठले कुठले आहे लीप इयर याच्यात? सर 64 होतं, 74 होत नाही. हा पहिला लीप इयर, त्याच्यावर स्टार मार्क करून. त्यानंतर हाही होतो, तर 76ला जर 4ने डिवाइड केलं तर 90. त्याच्यानंतर हा नाही होत, हा नाही होत. म्हणजे 2 लीप इयर आहे आपल्या याच्यात. कोणते? 1964 आणि 1976. ठीक आहे. डी वॉज बॉर्न इन द लीप इयर. लीप इयर मध्ये आहे डी. सर एकदा इथे लिहितो. 2 पॉसिबिलिटी आहे आपल्याजवळ, 2 पॉसिबिलिटी, 2 पर्सन, 2 पॉसिबिलिटी. ठीक आहे. 2 पर्सन्स वर बॉर्न बिटवीन डी अँड सी. डी अँड सी मध्ये 2 पर्सन आहे. तर इथे या पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये वरत जाऊ शकत नाही, खाली फर्स्ट सेकंड. इथे कोणी? डी आणि सी मध्ये 2 आहे. आता याच्यातही वर नाही जाऊ शकत, 1-2 पर्सनच खतम. त्याच्यानंतर 1-2 सी या सेकंड पॉसिबिलिटी मध्ये 1983. क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, द सम ऑफ द एजेस ऑफ ई अँड जी इज 50. कशाचे सम विचारले? एजेसचे सम विचारले. कोण कोण? 2 ई प्लस जी इज इक्वल टू किती पाहिजे? 50 पाहिजे. आता जी मोठा आहे ई मोठा आहे माहीत नाही त्यांना. जी मोठा आहे ई मोठा आहे, फक्त त्यांच्या दोघांची सम 50 पाहिजे. आता पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये असे 2 पर्सन पाहायचे, त्यांची एजची सम 50 झाली पाहिजे. बघा पहिल्या पॉसिबिलिटी मध्ये म्हटलं तर मी 29 21 50 होतात, बरोबर आहे. 29 आणि 21 50 होतात, म्हणजे 1990 आणि 1998 ची टोटल इथे येऊ शकते. दुसरं आहे काय आहे? दुसरं आहे का? दुसरं तर मला वाटत नाही कोणतंच, कारण की हा 55 आहे. इथे जागा जर असेल तर 45 + 5 पाहिजे ना आपल्याला. दोघांची टोटल 50 पाहिजे, म्हणजे एक 21 इयर्सचा पाहिजे आणि एक 29 इयर्सचा. पण कोण 21 आणि कोण 29 हे माहित आहे का? नाही. 2 पर्सन तर सापडले आपल्याला. कोणकोणते? एक हा, त्याची टोटल 50 होते. बस. ठीक आहे. नेक्स्ट बघू. आता माहित नाही कोण मोठा आहे, पण 2 पैकी एक तर येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे, द डिफरन्स बिटवीन द एजेस ऑफ बी अँड जी वर इन अ परफेक्ट स्क्वेअर. आत्ता विचारला डिफरन्स आहे. डिफरन्स बिटवीन बी अँड ई चा जो डिफरन्स आहे तो स्क्वेअर पाहिजे आपल्याला. बी आणि ई चा डिफरन्स आता तर आम्हाला हेच नव्हतं की ई ची एज काय, पण तो त्याच्यानंतर बी आणि ई मध्ये मोठा कोण आहे तेही नाही. डिफरन्स त्यांचा स्क्वेअर पाहिजे. ठीक आहे. तर आता एका ठिकाणी ठेवावं लागेल का? सपोज जर ई ची एज मी ईला इथे ठेवला, कुठे? ईला इथे ठेवला, तर बघ बी कुठे होईल? तर बी जर इथे ठेवला, बरोबर आहे, हा बी इथे ठेवला आणि ई इथे ठेवला, ऑब्वियस आहे जी इथे येईल. ठीक आहे. तर इथे ठेवला तर बी आणि जीचा डिफरन्स किती होईल? सर 16 होईल. पॉसिबिलिटी आहे ना, 16 होऊ शकते. इथे जर बी ठेवला आणि याचा डिफरन्स किती आहे? सर 21 आणि 43चा डिफरन्स 22 आहे, तो नाही होईल. त्याच्यानंतर इथे तर नाही बसू शकत. इथे बी आणि ई ठेवला तर इथे बी ठेवला तर काय होईल? तर 5 आहे. तर पॉसिबिलिटी काय आहे? पहिल्या याच्यात बी आणि ई याच्या जागेवर येऊ शकतात. आता बी वेगळ्या आहे ना, सी कुठे बसला होता? ठीक आहे. नवीन पॉसिबिलिटी, इथे जर बी सपोज ठेवला आणि ई ठेवला होता ना इथे, इथे की इथे कुठे ठेवायचा आहे? ई जर इथे ठेवला तर याचा डिफरन्स किती आहे? 20 नाही येत ना. ई इथे ठेवावं लागेल, तेव्हा 16चा डिफरन्स.
इथे काय येईल, बी आणि जी, बी आणि ई मधला डिफरन्स स्क्वेअर पाहिजे. तर जेव्हा ई 29 इयर्सचा होईल तेव्हा 16चा डिफरन्स. त्याच्यानंतर इथे बघा, इथेही सेम आहे का, इथे जर सेम ठेवलं, दुसरं ठेवू शकत नाही. बघा इथे जर ई ठेवला, इथे जी ठेवला, तर ई आणि बी इथेच येईल ना. आपल्याला स्क्वेअरचा डिफरन्स पाहिजे, स्क्वेअरचा डिफरन्स त्या एकाच येणे येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्याच्यानंतर ए वॉज बॉर्न ऑन इन इवन नंबर इयर बट बिफोर बी. ए जो आहे बीच्या पहिले आहे आणि इवन नंबरचा, इवन नंबर म्हटलं की एज म्हटलं तेही पाहायचं. ए वॉज बॉर्न इन अँड इवन नंबर इयर मध्ये, तर ए जो आहे बीच्या आधी आणि इवन नंबर इयर मध्ये दुसरी पॉसिबिलिटी इथे बसेल. याच्यात तर ई बसतच नाही ना, ऑलरेडी वर कोण आहे सगळ्यात मोठा, डी बसलेला आहे, तर ही पॉसिबिलिटी तर रॉंग झाली. त्यानंतर इथे इवन झालं तर ही पॉसिबिलिटी राईट आहे. आणि कोण राहिलं, ए झाला, बी झाला, सी झाला, डी झाला, ई झाला, एफ बसेल कुठे, इफ एफ बसेल 1983 ला. क्लिअर. काय आहे, इझी येतं, फक्त आपल्याला जेव्हा इयर बेस राहतं तेव्हा आपण कॅल्क्युलेट करायचे. एजेस जेव्हा बेस इयर दिलं तेव्हा एजेस कॅल्क्युलेट करायचं आणि सेम असं. ठीक आहे. नेक्स्ट पझल पाहू आपण. बघा नेक्स्ट पझल आहे, नेक्स्ट आता प्रीच्या पझल्स अशाच असतात. ठीक आहे ना. काय करायचं, प्रीच्या पझल जेवढी सिंपल होईल तेवढीच चांगलं. ठीक आहे. नेक्स्ट पझल बघू आपण पुन्हा. 7 फ्रेंड्स अटेंड अ फंक्शन इन द सेम मंथ. 7 पर्सन, इथे 7 पर्सन आहे, पण याच्यात आणि त्याच्यात काय आहे, त्याच्यात इयर होते, याच्यात काय 7 पर्सन अटेंड इन अ फंक्शन इन अ सेम मंथ बट ऑन द डिफरंट डेज फ्रॉम मंडे टू संडे. आता याच्यात काय आहे, इथे इयर होते, याच्यात डेज आहे. आता जेव्हाही डेज असतात ना तेव्हा जो डेज सुरुवातीला असतो तो मंडे, त्याच्यानंतर ट्यूजडे, नंतर वेनसडे, थर्सडे, लास्टला संडे असं येतो. असा सिक्वेन्सने येतो. आणि कुठे कुठे मग ते सांगतात, ते मेन्शन करतात की संडे टू सॅटरडे म्हटल्यावर मग संडे पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानंतर मंडे, ट्यूजडे, वेनसडे तसं. आणि जो ते डायरेक्शन देतात की कुठून कुठपर्यंत स्टार्ट होतात. त्यांनी इथून दिलं आहे 7 पर्सन आहे, ते कसे आहे, डिफरंट डेला फंक्शन अटेंड करत आहे मंडे टू संडे, जे मंडे फर्स्ट आहे, लास्ट संडे. त्यानंतर नो 2 पर्सन अटेंड द फंक्शन इन ऑन द सेम डे, म्हणजे एका दिवशी 2 पर्सन अटेंड. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इथून पझल स्टार्ट होतं. ठीक आहे. तर आपण काय करायचं, 2 पॉसिबिलिटीसाठी मंडे संडे ना, हे 2 पॉसिबिलिटी ठेवायच्याच. ठीक आहे. इथे डेज लिहितो मी, काय आहे मंडे, त्यांनी दिलेले आहे तिथंच लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे, नंतर सॅटरडे, आणि त्यांनी दिलं आहे की मंडे टू संडेज घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट पहा, आता पझल स्टार्ट करायची. आणि जोपर्यंत डेज आणि डेट्स क्लिअर देत नाही की ए जो आहे किंवा सपोज जोही पर्सन आहे तो क्लिअर थर्सडेला आहे, तोपर्यंत त्याच्यात मेन्शन करायचं नाही. ठीक आहे. बघा, एम अटेंड्स द फंक्शन बिफोर वेनसडे. आता इथे क्लिअर दिली आहे, थोडा कन्फ्युज केलाय. एम कधी आहे म्हणतोय, एम अटेंड फंक्शन कधी अटेंड करतो, वेनसडेच्या बिफोर करतात. वेनसडेच्या बिफोर, सर वेनसडेच्या बिफोर तर ट्यूजडे येतो. कोणता येतो, वेनसडेच्या बिफोर ट्यूजडे येतो आणि मंडे येतो. 2 पॉसिबिलिटी आहे ना, ठेव. ठीक आहे. एम पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये ट्यूजडे लाईन, सेकंड पॉसिबिलिटी लाईन. त्यांनी काय केलं, एम जो आहे वेनसडेच्या पहिले आहे, वेनसडेच्या पहिलेच आहे ना, स्टेटमेंटचं मिनिंग चेंज झालं का नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट 2 पर्सन्स अटेंड द फंक्शन बिटवीन एम अँड एस. एम अँड एस मध्ये 2 पर्सन पाहिजे, तर या पहिल्या पॉसिबिलिटीमध्ये 1, 2 एस होईल कुठे, फ्रायडेला, आणि नेक्स्ट पॉसिबिलिटीमध्ये एस होईल थर्सडेला. 2 पर्सन पाहिजे, 2 पर्सन ठेवले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नो वन अटेंड्स द फंक्शन बिटवीन पी अँड एस. पी अँड एस मध्ये फंक्शन कोणीच अटेंड करणार नाही म्हणतात. आता पी कुठे, एस कुठे माहित नाही ना.
इथे इथे येऊ शकतो, इथे इथे येऊ शकतो, पण एवढं आहे SP जवळजवळ पाहिजे. ठीक आहे, कन्फर्म आहे, जवळजवळ पाहिजे, कुठे आहे माहित नाही. त्याच्यानंतर आता हे P का बरं नाही लिहिलं? P साठी सर याच्यात पहिल्याच 2 कंडिशन आहे, त्याच्यातही वेगवेगळ्या ठिकाणी बसू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन हु अटेंड्स द फंक्शन बिफोर P वॉज 1 मोर दॅन द नंबर ऑफ पर्सन्स हु अटेंड्स द फंक्शन आफ्टर Q. आता इथे कंडिशन दिली आहे P साठी, काय आहे? Pच्या जेवढे बिफोर आहे, Pच्या जेवढे बिफोर आहे म्हणजे Pच्या जेवढे बिफोर आहे हे 1 प्लस आहे, 1 प्लस आहे म्हणजे 1 प्लस आफ्टर Q, Qच्या नंतर हे आहे. आता कंडिशन ही लिहायसाठी वेगवेगळी टेक्निक आहे समजायसाठी. जेवढे Pच्या आधी आहे ते 1 जास्त आहे कोणापेक्षा? आफ्टर Q पेक्षा. जर सपोज आता P जर इथे घेतला, मी इथे जर P घेतला, बरोबर, सॅटर्डेला P घेतला, तर Pच्या बिफोर किती येईल? 1 2 3 4 5% येईल. तर Qच्या आफ्टर किती आला पाहिजे? 1. त्याच्या हा जे 5 आहे ते कशापेक्षा जास्त आहे? 4. तर Q 1 2 3 4, Q इथे बसू शकतो पहिलं. त्याच्यानंतर जर P सपोज आता P इथे ठेवला, तर P 1 2 3 किती आहे? 3. Pच्या बिफोर 3 आहेत, तर Qच्या आफ्टर 2 पाहिजे, 1 2, Q ऑलरेडी कोण बसलाय? तर मग P इथे येईल. Pच्या बिफोर किती आहे? 1 2 3 4 5, तर Qच्या आफ्टर 4 येईल, 1 2 3 4 Q. त्यानंतर इथे जर बसला, सपोज इथे P इथे बसलाय, इथे ठेवावं लागेल ना, P इथे जर ठेवला 1 2, तर Q इथे येईल, बरोबर आहे. P इथे जर बसला 1 2 3 4, तर Q 1 2 3, ते तर S बसला. तर मग सेकंड पॉसिबिलिटी मध्ये P इथे बसेल. Pच्या बिफोर किती आहे? 2, तर Qच्या आफ्टर 1. क्लिअर? नेक्स्ट बघा, 1 पर्सन्स अटेंड, म्हणजे ही कंडिशन झाली आणि ही कंडिशन. 1 पर्सन अटेंड्स द फंक्शन बिटवीन O अँड Q. O अँड Q मध्ये 1 जण आहे. तर आता सेकंड पॉसिबिलिटी मध्ये Q इथेही नाही येऊ शकत, S बसलाय, खाली तर जाऊच शकत नाही ते. त्याच्यानंतर Q आणि O मध्ये खाली तर बसू शकत नाही ना, येईल इथे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आता ऑटोमॅटिकली सेकंड पॉसिबिलिटी एलिमिनेट झाली आपली. लास्ट आहे R अटेंड्स द फंक्शन आफ्टर N. R जो आहे Nच्या नंतर येईल, म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोण येईल? N येईल इथे. आणि क्लिअर, इझी आहे. जेवढं जास्त तुम्ही रीडिंग कराल आणि अंडरस्टँडिंग पॉवर ठेवाल तेवढं येतो. ठीक आहे, तर ही बस म्हणजे विधी न काही न करता आपण याच्यावरचे क्वेश्चनही करून टाकू. ठीक आहे, जेवढी जास्त प्रॅक्टिस केली तेवढं येतं. नेक्स्ट आहे आणि बघू, 8 पर्सन सीटेड अराउंड अ स्क्वेअर टेबल. आता 7 पर्सन नाही आहे, 8 पर्सन आहे. 8 पर्सन वेगवेगळ्या ठिकाणी आहे. 8 पर्सन्स वर सीटेड अराउंड अ स्क्वेअर. आता त्यावेळेस काय होतं, आता स्क्वेअर मध्ये बसले आहे. 4 वर सीटेड ॲट अ कॉर्नर अँड अदर पर्सन सीटेड ॲट द एजेस. म्हणजे 4 कॉर्नरवर बसले, 8 पर्सन आहेत, 4 एजेस वर बसेल, मिडल साइड बसेल. ठीक आहे, द पर्सन हु आर सीटेड ॲट द एजेस फेस इनसाइड. म्हणजे जे एजेस वर बसले आहे, साइड्स वर बसले आहे ते इनसाइड, वाईल दोज हु आर सीटेड ॲट द कॉर्नर्स फेस आउटसाइड. जे कॉर्नर आहे ते आउटसाइड आहे. तर क्लिअर झालं. 2 8 पर्सन आहे, 4 कॉर्नरला आणि 4 एजेसला आहे. ठीक आहे असं. आणि आता त्याच्यातही त्यांनी क्लिअर फेसिंग केली. फेसिंग महत्वाची आहे बघा. फेसिंग काय आहे? जे ही द पर्सन हु सीटेड ॲट द एजेस इनसाइड, एज वाले हे, आणि जे कॉर्नर आहे ते कसे पाहताय सर? डिरेक्शन चेंज होईल. यांच्यासाठी लेफ्ट ही राहील, राईट ही राहील, लेफ्ट ही राहील, राईट लेफ्ट. आणि जे इनर पाहत आहे त्यासाठी लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. क्लिअर? 2 पॉसिबिलिटी, एक बाहेरून लिहितो मी आणि एक. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता पझल स्टार्ट होते. 2 पर्सन्स वर सीटेड बिटवीन D अँड E. D आणि E मध्ये 2 पर्सन आहे, पण
कुठे डी आहे हे नाही माहित ना, नाही माहित, लिहून ठेवू आपण. 2% आहे डी आणि ई मध्ये, खाली लिहितो. डी आणि ई मध्ये 2% आहे. त्याच्यानंतर सी वॉज सीटेड ॲट सेकंड राईट ऑफ ई. तर सी सेकंड राईट ऑफ ई आहे. आता इथे क्लिअर होतं की दोन पॉसिबिलिटी घेऊन चालू शकतं. ई कुठे राहू शकतो, एक तर एजेसवर राहू शकतो, नाहीतर कॉर्नरवर राहू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा ईला एजेसवर घेतला, इथे कॉर्नरला घेतला ई, आणि एकदा ई. ठीक आहे, कारण ईच्या रिस्पेक्ट मध्ये सी कुठे आहे, सी वॉज सेकंड राईट ऑफ ई. ईच्या सेकंड राईटला आहे, ईचा सेकंड राईट. जर इनर डायग्राम पाहिली तर ई फर्स्ट राईट सेकंड राईट, इथे येईल सी, आणि याच्यात राईट साईड इकडे जाईल, इकडे नाही जाईल कारण आउटसाईड आहे. 1 2 इथे येईल सी. क्लिअर. नंतर नेक्स्ट, आणि सी अँड डी वर इमिजिएट नेबर्स. सी आणि डी नेबर्स पाहिजे, आणि मग पहिली कंडिशन होती 2% पाहिजे ई आणि डी मध्ये, आणि सी आणि डी नेबर्स पाहिजे. तर जर इनर साइड मध्ये पाहिलं तर इकडे जर 1 2 इकडे तर डी बसू शकत नाही ना, कारण जो इथे बसला 2% सोडून, तर सी चा नेबर कसा होईल, तर 1 2 सी. सी कोण आहे, डी आहे, सॉरी कोण येईल इथे, तर काय करायचं आता, हेच झालं. ठीक आहे, 2% आहे कशा कशामध्ये, डी आणि ई मध्ये. इथे ई होता आपला 1 2, इथे ई बनेल, इथे डी बनेल. त्याच्यानंतर सी, इथे डी बनेल. क्लिअर. सी आणि डी आणि ई मध्ये 2% होते, तर ही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2 पर्सन्स वर सीटेड बिटवीन सी अँड एफ. सी अँड एफ मध्ये 2 आहे. आता एफ कुठे आहे बघा, सी 1 2 एफ इथे बसू शकतो, सी 1 2 एफ इथे बसू शकतो. इनर साइड मध्ये 2 पॉसिबिलिटी आल्या ना. आणि त्याच्यानंतर सेम, तर मग लिहून ठेवू ना, सी आणि एफ मध्ये 2 जण आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बी वॉज सीटेड सेकंड टू द लेफ्ट ऑफ ए. ही नाही म्हटलं ना आपल्याला, आता पहिला तोडी आहे. तो बी आहे ए च्या सेकंड लेफ्टला आहे, तर एक जण पाहिजे ना एच्या रिस्पेक्ट मध्ये सेकंड लेफ्ट. त्याच्यानंतर 2 पर्सन्स वर सीटेड बिटवीन बी अँड जी. पुन्हा बी अँड जी मध्ये 2 जण आहेत, बी अँड जी मध्ये 2 आहे, नाही ना. त्याच्यानंतर एच वॉज सीटेड सेकंड टू द राईट ऑफ एफ. एच जो आहे एफ च्या सेकंड साइडला आहे, तर इथे ठेव. आपण एच जर ठेवला असतं तर आपल्याला होत होतं सी आणि एफ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा जी वॉज सीटेड कॉर्नर. जी कॉर्नरला आहे, एवढं क्लिअर करायचं, जी कॉर्नरला आहे. इनर याच्यामध्ये जी इथं इथं बसू शकतो. इनर मध्ये एकच कॉर्नर झाला आहे, बाकी सगळे कॉर्नर आहेच 1 2 3, आणि आउटर साइडला 1 2 आहे. जी तर माहित नाही कुठे, सॉरी जी तर माहित नाही, पण जी मध्ये आणि बी मध्ये 2% आहे, एवढं लक्षात. जर इनर साइड मध्ये ठेवला तर जी इनर तर खूप 3 पॉसिबिलिटी आहेत. आउटर साइडला जी जर इथं ठेवला, जी इथं ठेवला तर बी 1 2, बी इथे येऊ शकतो, आणि 1 2 1 2 इथे, तर जी बसवला तर बी इथे बसावं लागेल. त्याच्यानंतर इथे जी बसवला तर 1 2 बसता येतो, म्हणून जी तर ठेवू शकत नाही, पण जी कॉर्नरला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नायदर ए, नायदर जे म्हणाल ते, नायदर ए नॉर बी वॉज सीटेड ऍडजस्टंट टू सी. इथं क्लिअर झालं की जो बी आणि ए सी जवळ नाही पाहिजे, तर इनर साइड मध्ये बी आणि ए सी जवळ नाही पाहिजे, तर बी इथे तर बसणार नाही, आणि तिथे सी कोणाजवळ बसला, ए आणि बी इथे नाही बसणार आहे, तर मग इथे जी बसू का. सपोज इथे जी बसवला, कॉर्नरच पाहिजे ना जी. जर इथे बसवला तर 1 2 इथे नाही बसू शकत, 1 2 इथे 2. पुन्हा एका ठिकाणी आता क्लिअर घ्यावं लागेल आपल्याला, कारण आपले सगळ्याचे सगळे पहिली कंडिशन तर एफ घ्यावं लागेल. एफ घ्या. त्याच्यानंतर आता कोणतेही कंडिशनसाठी मी एफ साठी वेगळं हे
तर वेगळा त्याला क्लिअर होईल. ठीक आहे. तर सी आणि एफ मध्ये किती जण आहे? 2 पाहिजे. तर इनर साईडमध्ये जर एका साईडने घेतलं दुसऱ्या साईडने मग ठीक आहे. जर झाला तर क्लिअरच होतं. 1 2 एफ इथे येईल. ठीक आहे ना. सी आणि एफ मध्ये 2 आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी दिलं एफच्या सेकंड राईटला एच आहे, तर एफची सेकंड राईटला डी आला इथे. ठीक आहे ना. इकडे राईट होईल ना. तर मग ही वाली कंडिशन घेऊ. ठीक आहे. तर सी आणि एफ मध्ये 2 पाहिजे म्हणून इकडे नाही येणार. तर 1 2 सी. ठीक आहे. एफ इथे. ठीक आहे. एफ इथे जर घेतला, आता हे तर क्लिअर चालू आहे. मग त्याच्यानंतर एफचा सेकंड राईट वर जाईल. फर्स्ट राईट सेकंड राईट इथे कोण येईल? त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की जी जो आहे तो कॉर्नरला आहे, तर जी कॉर्नर एक झाला, दुसरा झाला, तिसरा, जी साठी जागाच उरली. जी इथे बसला. त्याच्यानंतर जी आणि बी मध्ये दोघे जण आहेत, तर 1 2 बी इथे आहे, 1 2 बी इथे बसू शकतो, इथे बसू, काही घेणं देणं नाही. मग त्याच्यानंतर आणखी होतं बी जो आहे एच्या सेकंड लेफ्टला आहे. जर बी सपोज इथे बसवला, तर बी इथे बसवला, तर ए इथे येईल ना. बी आणि ए इथे. त्यांनी काय म्हटलं आहे? एच्या सेकंड लेफ्टला, एची सेकंड लेफ्ट बी आहे. ठीक आहे. आणि बी आणि जी मध्ये 2 पर्सन आहे. ही झाली, ही कंडिशन क्लिअर झाली, ही झाली, ही झाली. आणि उरलं कोण आहे? ए आणि बी नेबर नाही पाहिजे, ए आणि बी नेबरही नाही. तर ही झाली राईट. त्याच्यानंतर आपण आता इथं करेक्ट आहे, तर मागची आउटर साईड पॉसिबिलिटी चेक करावं लागेल ना. काय घेतलं तर आपण सी आणि एफ मध्ये 2 पर्सन, सी आणि एफ मध्ये 1 2 एफ इथे जर घेतला. ठीक आहे. एफ जर इथे घेतला, तर एफचा सेकंड राईट एच पाहिजे. एफ इथे घेतला, तर याचा सेकंड राईट 1 2 एच. ठीक आहे. त्याच्यानंतर तिथे आला, तर जी आहे कॉर्नरला आहे, जी जर इथे ठेवला, सपोज पहिल्यांदा जी इथे ठेवू, बी इथे नाही येऊ शकत, बी इथे आला. ठीक आहे. बी इथे आला, तो पण तो सेकंड लेफ्ट व्हायला ए इथे पाहिजे, तर ते क्लिअर नाही होईल. तर काय चुकलंय आपलं? चुकला, एफ चुकला. तर एफ ला जर इथे कुठे घेतलं होतं मी? एफ ला इथे घेतला होता, तर 1 2 एफ इथे घेतला. एफ जर इथे घेतला, तर एफचा सेकंड राईट एच पाहिजे, फर्स्ट राईट इथे एच बसला, मग कंडिशन चुकली. ठीक आहे. तर इनर साईडच बरोबर आहे. क्लिअर? तर मी पूर्ण चांगलं झाली. कशी बनेल पझल? क्लिअर? तर इझी आहे, आणि सगळ्या ज्या कंडिशन नाही आहेत आपल्याला पॉसिबिलिटी खूप सारी. तो आज आपण 3 पझल शिकलो, आणि काही नाही, इझी आहे. प्री पूर्ण इझी होतात, 2 पॉसिबिलिटी घेऊन चाल. ठीक आहे. बाकीच्या पझल्स आपण नेक्स्ट लेक्चर. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.